नमस्कार. आज आपण थोडंसं प्रॅक्टिकल एक्सरसाइज मी जी दिली होती मागच्या या वीकेंडला त्यात तुम्ही काय काय केलं आणि अ, त्यात त्याच क्वेश्चनच्या रिलेटेड मी आता आज एक्सप्लेन करणार आहे की आपण कसे हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो आणि काय काय कन्सेप्ट आपण कव्हर करतो. बेसिकली ही एक्सरसाइज मी जी दिली होती त्यात तुम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहे की डेटा क्लिनिंग, डेटा मॅनिप्युलेशन, डेटा व्हिज्युअलायझेशन. म्हणजे एक CSV फाईल दिली होती मी तुम्हाला. ही एक CSV फाईल आहे. अ, ती CSV फाईल तुम्ही रीड करायची. आता CSV फाईल रीड करायची तुम्हाला हे येतंय तुम्हाला. जिथं तुम्ही CSV फाईल कशी रीड करू शकतात, एक्सेल फाईल कशी रीड करू शकतात किंवा SQLचा टेबल कसा रीड करू शकतो. डेटा कुठेही असू शकतो. तो आपण कसा घेऊ शकतो. ते माहिती आहे तुम्हाला. तो पांडाच्या लायब्ररी जी आहे, ती पांडाची लायब्ररीमध्ये घेऊन आपण डेटा फ्रेममध्ये कन्व्हर्ट वगैरे करून त्याला आपण ह्या गोष्टी घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती काय ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून डेटा क्लिनिंग, डेटा मॅनिप्युलेशन आणि डेटा व्हिज्युअलायझेशन अशा 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या, की जिथं थोडेफार इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या, की मी तुम्हाला काय करता येईल आणि मग त्यानंतर याच्यात थोड्या डिटेल इन्स्ट्रक्शन्स होत्या, की कसं डेटा लोड करायचं वगैरे. आता हे एवढं तर जमलं असेल तुम्हाला. पांडाज रीड CSV जमलं असेल. मग हँडलिंग मिसिंग व्हॅल्यू जिथं जिथं नल असेल तिथं काय करू शकतो आपण. इनकन्सिस्टन्सी असतात, निगेटिव्ह व्हॅल्यूज वगैरे असतात, त्याला थोडं ट्रीट कसं करायचं वगैरे, स्टँडर्डाइज करायचं. काही डेटा टाइप चेंज करायचे असतात. आता डेट टाइम वगैरे असतात, त्याला डेट टाइम काही स्ट्रिंग व्हॅल्यू असतात, त्याला डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणे वगैरे आलं. त्यानंतर डेटा मॅनिप्युलेशन मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला. डेटा मॅनिप्युलेशन बेसिकली काय करतो, की आपण नवीन कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करू शकतो. म्हणजे आपल्याकडे क्वांटिटी सोल्ड आणि युनिट प्राइस हे 2 कॉलम्स आहेत. तर आपण असे फॉर्म्युलाज लिहू शकतो आणि जेणेकरून आपण एक थर्ड कॉलम क्रिएट करू शकतो टोटल सेल्सवाला. याच्यानंतर ग्रुप बाय आपण यूज करू शकतो. आता ग्रुप बाय कसं करायचं त्यासाठी ग्रुप बाय जे SQL मध्ये आहे, ज्यांना आता ग्रुप बायचे थोडंफार एक्झाम्पल घेऊया आपण, की आणि त्याच्यात SQL मध्ये कसं होतं आणि इकडे कसं होतं ते सांगूया आणि त्यानंतर एक्सट्रॅक्ट कसं करायचं मग. आणि शेवटी डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये मॅटप्लॉटलिब यूज करून आपण 3 चार्ट प्लॉट करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, की लाईन प्लॉट करा, एक बार चार्ट करा आणि स्कॅटर प्लॉट करा. आता हे स्कॅटर प्लॉट वगैरे मी घेतले नव्हते, परंतु आपण मॅटप्लॉटलिबची जी वेबसाईट आहे तिथे रेफर करून आपण ह्या गोष्टी करू शकतो. आता तर त्यासाठी मी तुम्हाला आता हे जे आहे, की आपले जे एक्सरसाइज आहे ती कशी करायची त्यासाठी थोडंसं एक्सप्लेनेशन देतो आणि काय काय करू शकतो ते तुम्ही बघू शकता. की पहिली गोष्ट डेटा कनेक्शन असतं. म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी सांगतोय मी, हे ॲज अ डेटा अॅनालिस्ट पर्स्पेक्टिव्हने पण कन्सिडर करा, की जिथं आपण पूर्ण स्टेप्स किंवा ज्या डेटा अॅनालिस्टच्या स्टेप्स आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय. एंड टू एंड ज्या कंडिशन्स आहेत, जसे पॉवर BI मध्ये आपण डेटा कनेक्ट करायचो, त्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे करायचो, त्याच्यानंतर डेटा मॉडेलिंग वगैरे करायचो आणि त्यानंतर फायनली व्हिज्युअलायझेशन्स वगैरे क्रिएट करायचो. सिमिलर कन्सेप्ट्स आहे इथे पण. इथे फक्त आपण कसं आहे ना, की आता सिंपल आपण लगेच डेटा मॉडेलिंग वगैरे ह्या गोष्टीकडे जात नाही. कसे पण, परंतु आपल्याला पुढे करायचे, की 2 मल्टिपल फाइल्स असतील. लेट्स से 2 CSV फाइल्स आहेत, तर त्या कशा कंबाईन करायच्या ते आज मी सांगणार आहे. परंतु आता इथं सध्या एकच फाईल आहे. मग ती फाईल आपण रीड करण्यासाठी आपण काय करतो, की इम्पोर्ट पांडाज एज PD म्हणून ही लाईन तर आहे. आता तुम्हाला हे सर्व गोष्टी पटपट जमायला पाहिजे. आता एवढी लाईन आहे, तुम्ही लिहू शकतात आणि PD.read CSV केलं आणि रिटेल सेल्स डॉट CSV ही जी फाईल आहे ती घेतली आणि तिला आपण एक DF व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली आणि त्याला मी फक्त इथं प्रिंट केलं. हे झालं डेटा कनेक्शन. म्हणजे हे जे नॉर्मल आहे ते डेटा कनेक्शन, याला मी इथं डेटा कनेक्शन नाव दिलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला डेटा क्लिनिंग करायची. आता डेटा क्लिनिंग करण्यासाठी मी तुम्हाला क्वांटिटी सोल्ड आणि आता हा जो डेटा आहे त्याच्यात थोडंसं तुम्हाला मी हे दाखवतो, की इथे काय काय याच्यात जर बघितलं तर आपला काही डेटा आहे तो क्वांटिटी कसा आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह काही. बेसिकली अशा पद्धतीचा जो डेटा असतो, आता हा सोर्समध्ये डेटा आहे, की जो बेसिकली काही एरर असू शकतात. आता क्वांटिटी ही काय मायनसमध्ये असू शकत नाही शक्यतो. म्हणजे नसतातच असे काही डेटा असतात. मग निगेटिव्ह मध्ये जे असतात हे मे बी टाइप एरर आहे किंवा काही टेक्निकल ग्लिच आली त्यामुळे हे नंबर्स आले. मग याला आपल्याला ऍब्सोल्यूट म्हणजे पॉझिटिव्ह नंबर करून घेणं गरजेचं आहे जिथं जिथं. कारण याची जे काय आहे आपल्याला असं वाटतं की हा डेटा व्यवस्थित नाही आणि काही ठिकाणी प्रोडक्टमध्ये हे ब्लँक आहे. तर ह्या डेटमध्ये पण ब्लँक आहे. तर याच्यात आपण काय करू शकतो? त्यासाठी आपल्याला
दोन गोष्टी करायच्या आहे. पहिली काय करायचंय, हँडल मिसिंग व्हॅल्यूज. आता आपण इथं काय करतोय, ड्रॉप एन करू शकतो. आता ड्रॉप एन काय करतो की जिथं जिथं ब्लँक व्हॅल्यू तिथं आपल्याला त्याला ड्रॉप करून टाकतो ते रेकॉर्ड. म्हणजे बेसिकली आपल्याकडे आता इथं काय आहे, जेवढे ब्लँक आहे, आता काय जास्त ब्लँक नाही त्यामुळे आपण हे डिलीट करू शकतो. परंतु खूपच ब्लँक जर असले, आता आता हा एक माझ्या मते 2-3% डेटा असेल तो आपला ब्लँक असू शकतो इथं. म्हणजे जिथं जिथं इथे नाही तर तो ब्लँक आपण डिलीट करू शकतो, अदरवाईज आपण फिल करू शकतो. म्हणजे त्यासाठी दोन पद्धती, एक तर ड्रॉप येणे करा किंवा फिल येणे करा. मग फिल येण्याचं मी तुम्हाला मागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला फिल येणे म्हणजे येण्याच्या ठिकाणी आपण काय झिरो टाकू शकतो की काय अजून व्हॅल्यू टाकू शकतो, कोणत्या मेथड यूज करू शकतो, प्रिव्हियस व्हॅल्यू आपण फिलअप करू शकतो. अशा पद्धतीचे जे आहे ते करू शकतो. आता इथं हँडल मिसिंग व्हॅल्यू मी ड्रॉप याने केलेले, ड्रॉप करून म्हणजे ड्रॉप केलेले रेकॉर्ड्स. आणि त्याच्यानंतर करेक्ट इनकन्सिस्टन्सीज. इनकन्सिस्टन्सी म्हणजे काय की जिथं डेटा हा इनकन्सिस्टंट आहे. म्हणजे आता इथं एक फंक्शन आहे, आता हे थोडंसं तुम्हाला नवीन असेल सगळ्या गोष्टी. आता df डॉट क्वांटिटी सोल्ड म्हणजे आपल्या डेटा फ्रेम मध्ये df क्वांटिटी सोल्ड मध्ये विच इज इक्वल टू df क्वांटिटी सोल्ड हा एक कॉलम आहे. त्याच्यात आपण एक अप्लाय फंक्शन यूज करतोय. आता अप्लाय फंक्शन मध्ये आपण काय करतोय, तर अप्लाय फंक्शन मध्ये हे एक लॅम्बडाचं फंक्शन यूज करतोय. आता लॅम्बडाचं फंक्शन काय करतं की लॅम्बडाच्या फंक्शन मध्ये जर तुम्हाला फंक्शन्स माहिती असतील तर तिथं आपण काही पॅरामीटर वगैरे पास करतो. आणि लेट्स से तुम्हाला एक मी प्रोग्राम सांगतो की फंक्शन बेसिकली काय असतं. आता ज्यांचं सी झालेलं आहे, सी प्लस प्लस झालेलं आहे, त्यांना फंक्शन्स माहित असतात. लेट्स से की 2 नंबर आहे माझ्याकडे, a इज इक्वल टू 10 आणि b इज इक्वल टू 20 आणि मला या 2 नंबरची ऍडिशन करायची. आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो मला a प्लस बी हे जे आहे ना याच्यात स्टोअर करायचंय आणि मला मग शेवटी काय करायचंय, प्रिंट करायचंय रिझल्ट. हे एक मला रिक्वायरमेंट आहे. ऍक्च्युली बेसिकली हे जे काय आहे रिक्वायरमेंट आहे की जी मला अशी ह्या पद्धतीचा मला प्रोग्राम क्रिएट करायचा आहे. तर हा प्रोग्राम लिहिण्यासाठी तुम्ही कोणत्याही ह्याच्यात गेले, सी प्लस प्लस मध्ये म्हणा किंवा पायथॉन मध्ये म्हणा वगैरे, तर त्यासाठी असं करू शकतो की आपण म्हणजे सुरुवात अशी असते की आता सीचं जर बघितलं तर सीचा जो सिंटॅक्स वेगळा असतो, परंतु तिथे एक मेन म्हणून फंक्शन असतं आणि त्या मेन फंक्शन मध्ये असं आपल्याला लिहावं लागतं. मग तिथं आपण इंटिजर a इज इक्वल टू 10 असं पास करू लिहू शकतो. इंटिजर b इज इक्वल टू 20 असं आपण करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा एक सिंटॅक्स असतो. म्हणजे हे काय झालं, व्हेरिएबल डिक्लेरेशन. a मध्ये 10 ही व्हॅल्यू स्टोअर केली, b मध्ये 20 ही व्हॅल्यू स्टोअर केली. आता मला याची ऍडिशन करायची. मग ऍडिशन आपण डायरेक्टली इथे करू शकतो ऍज अ रिझल्ट म्हणून. परंतु कधी कधी ऍज अ सेपरेट आपण एक फंक्शन लिहू शकतो की जिथे म्हणजे त्याच प्रोग्राम मध्ये वेगळं फंक्शन लिहू शकतो की फंक्शन ऍड टू नंबर्स असं एक फंक्शन लिहू शकतो आणि इंटिजर a कॉमा इंटिजर b असं त्याला फंक्शन पास करू शकतो, पॅरामीटर पास करू शकतो 2. आता हे थोडंसं फक्त अंडरस्टँड करून घ्या, सिंटॅक्स वगैरे बघू नका. मग रिझल्ट इज इक्वल टू a प्लस b एवढं हे करेल आणि मग शेवटी रिटर्न करेल रिझल्ट. ठीक आहे, रिटर्न रिझल्ट असं. ठीक आहे. तर हे रिझल्ट आल्यानंतर इथं आपण एक प्रिंट फंक्शन लिहू शकतो. मग इथं आपण म्हणू शकतो की ऍडिशन ऑफ टू नंबर्स इज, आता तो आपल्याला रिझल्ट वरती आलेला आहे. पण हा जो रिझल्ट आहे तो कसा येईल इकडे, तर त्यासाठी आपल्याला इथून एक हे फंक्शन आहे. ठीक आहे, फंक्शन जे आहे ते कॉल करावं लागतं आणि त्याला a कॉमा b ही व्हॅल्यू पास करावं लागते. आता काय होतं एवढं लक्षात घ्या, जेव्हा मेन प्रोग्राम स्टार्ट होतो म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यापासून इथं मेन हे फंक्शन पासून स्टार्ट होतो सी मध्ये. इंटिजर a ला या व्हेरिएबलला 10 व्हॅल्यू असाइन झाली, b ला 20 व्हॅल्यू असाइन झाली आणि मग त्याच्यानंतर हे फंक्शन कॉल केलं गेलं. हे जे कॉल करतो म्हणजे काय करतो आपण, त्याला ह्या प्रोग्रामला सांगतो की मला ह्या फंक्शन मध्ये जायचंय, त्याला मी ह्या दोन व्हॅल्यू पास करतोय, a कॉमा b म्हणजेच काय की 10 कॉमा 20 ही व्हॅल्यू पास करतो आणि मग ते इथं येतं आणि त्याच्यानंतर त्याला इथं समजतं की या फंक्शन मध्ये a प्लस b असे दोन व्हॅल्यूची ऍडिशन करायची.
मग ते ऍडिशन करून ह्या रिझल्ट ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतं आणि तो रिटर्न करतं. रिटर्न म्हणजे काय करतं, इथं येतं. इथं आपण म्हणू शकतो की ॲज अ रिझल्ट. ठीक आहे. तर हा आपण इथं प्रिंट करतो की ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. आता हे लिहिण्याचं प्रयोजन काय, की मग इथं आपण काही पण व्हॅल्यू चेंज करू शकतो. इथं आपल्याला 400 केली, इथं मी 10 केली, काही पण केली तरी माझं पटपट रिझल्ट आपला हा सेपरेट येतो. म्हणजे इथं मला या ऑपरेशनला काही चेंज करायची गरज नाही. तर हे झालं फंक्शन. तर सेम फंक्शन इथं आहे लॅम्बडा फंक्शन, जे पायथॉनने आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे हे एक सिंपल प्रोग्राम आहे जो मी तुम्हाला फक्त फंक्शनची अंडरस्टँडिंग यावं यासाठी मी तुम्हाला हे ऍड टू नंबर वाला फंक्शन घेतलेलं आहे. जिथे आपण हे असे कोणतेही फंक्शन लिहू शकतो. म्हणजे सिमिलर फंक्शन आपण मल्टिप्लाय साठी पण करू शकतो. आता हे एकदम बेसिक ऑपरेशन आहे. इंटिजर a कॉमा इंटिजर b, आणि मग त्याच्यात आपण असं देऊ शकतो आपण की रिटर्न रिझल्ट इक्वल टू a इंटू b. आता ह्या सिंपल गोष्टी आहे. तर एवढं लक्षात असू द्या की आपण अशी काही फंक्शन कोणत्या नावाने देऊ शकतो. आता हे सिंपल झालं, परंतु अजून आपल्याकडे काही कॅल्क्युलेशन असतील, मोठे मोठे कॅल्क्युलेशन असतील काहीतरी, तर ते त्यासाठी पण आपण सेपरेट फंक्शन्स लिहू शकतो आणि मग त्याच्यानुसार असा रिझल्ट आपण येऊ शकतो. आणि हा मल्टिप्लाय आपण इकडे परत कॉल करू शकतो आणि त्याच्यावरती आपण रिझल्ट भेटू शकतो. तर अशीच फंक्शन पायथॉन मध्ये अवेलेबल आहे इंटरनली, जे लॅम्बडा एक फंक्शन आहे. हे काय करतं, एक पॅरामीटर घेतं कोणतंही, म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त. म्हणजे आता इथं बघा, लॅम्बडा फंक्शन इज अ स्मॉल अनोनिमस फंक्शन दॅट कॅन हॅव एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स म्हणजे कोणते, आर्ग्युमेंट्स म्हणजे हे जसे असतात इथं a कॉमा b. याला एक व्हॅल्यू पण असते, बी 2 असू शकते, 3 व्हॅल्यू असू शकतात, काही पण असू शकतात. परंतु इथं लॅम्बडा साठी एक असू शकतो, 2 असू शकतो, ते 2 पेक्षा जास्त पॅरामीटर्स पण असू शकतात. आणि इथं आपण काय चेक करतोय, ऍब्सोल्यूट ऑफ एक्स इफ एक्स इज लेस दॅन 0. म्हणजे जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल हे चेक करतोय आपण. तर म्हणजे एक्स इज लेस दॅन 0 असेल, त्याची ऍब्सोल्यूट ऑफ एक्स म्हणजे त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या, अदरवाईज जसा आहे तसा. म्हणजे जिथं जिथं निगेटिव्ह असेल ते आपण अप्लाय करतोय. म्हणजे ह्या लॅम्बडा एक्स फंक्शन काय करेल, आणि कोटेशन नंतर हे काय करेल की याची व्हॅल्यू जी येईल ती ऍब्सोल्यूट ऑफ एक्स येईल, जर इफ एक्स इज लेस दॅन 0 असेल, अदरवाईज ती जशी आहे तशी व्हॅल्यू येईल. तर हे झालं एक फंक्शन जे क्वांटिटी सोल्ड या कॉलम वरती अप्लाय केलं जाते. जिथं आपण निगेटिव्ह असेल तिथं त्याला पॉझिटिव्ह करतो. ठीक आहे. आणि त्यानंतर एक युनिट प्राइस आहे, तिथे पण आपण काय करतोय, जिथं जिथं युनिट प्राइस जी आहे, ही युनिट जी प्राइस आहे, इथं कुठं निगेटिव्ह असेल, शक्यतो आता इथं निगेटिव्ह दिसत नाही, परंतु जरी असली तरी त्याला आपण काय करून टाकतोय, पॉझिटिव्ह करून टाकतो. चुकून निगेटिव्ह प्राइस आली कुठून, तर त्याला आपण इथं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू करून टाकतो डायरेक्टली. हे झाल्या दोन गोष्टी आपण इथं केल्या, ज्या इनकन्सिस्टन्सी असतात डेटामध्ये त्या कन्वर्ट करण्याचं म्हणजे क्लीन करण्याचं काम केलेलं आहे. एकतर मिसिंग व्हॅल्यू आपण ड्रॉप करून टाकल्या डायरेक्टली इथं. याला इम्प्युटेशन दोन पद्धती असतात, मी तुम्हाला सांगितलं. एकतर इम्प्युटेशन करा किंवा डिलीट करा, डिपेंडिंग अपॉन द नल व्हॅल्यूज आपण ते डिसाईड करू शकतो. त्यानंतर क्वांटिटी सोल्ड ह्या आणि युनिट प्राइस वरती ज्या काही इनकन्सिस्टन्सी होत्या, म्हणजे मायनस व्हॅल्यू असेल वगैरे, त्याला आपण काय केलं, फक्त पॉझिटिव्ह केलं. आणि त्यानंतर स्टँडर्डाइज डेट फॉर्मॅट, म्हणजे हा जो डेट फॉर्मॅट आहे आपल्याकडे, आता हा नॉर्मली डेट किंवा डेट टाइम मध्ये आहे, परंतु एक्सेल मध्ये किंवा सीएसव्ही मध्ये येताना याच्यात असं काही इथं कस्टम आलेलं आहे, म्हणजे असं प्रॉपरली डेट फॉर्मॅट मध्ये नाहीये. याला जर कन्वर्ट करायचं जर झालं तर आपण काय करू शकतो की टू डेट टाइम, म्हणजे डेट टाइम मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे व्हॅल्यू आपल्याला स्ट्रिंग इथं डेट टाइम मध्ये दिसते, परंतु त्याचा ऍक्च्युअल डेटा टाइप आहेत का, जेव्हा डेटा फ्रेम मध्ये येईल तेव्हा तेव्हा त्यासाठी आपल्याला टू अंडरस्कोर डेट टाइम हे फंक्शन आहे ते अप्लाय करायचे. आणि त्याला आपण ही डेट फील्ड, हा डेट जो कॉलम आहे तो पास करतोय, आणि त्याचा फॉर्मॅट आपण YMD असं देतोय. YMD म्हणजे काय की 4 कॅपिटल वाय, बघा, कॅपिटल वाय, स्मॉल एम आणि डी. म्हणजे आपण असं देतोय की याचा फॉर्मॅट आहे 2024, नंतर त्याच्यानंतर 02, त्याच्यानंतर आजची जी तारीख असेल 05, अशा फॉर्मॅट मध्ये. इथं काय काय देऊ शकतो, कोणत्या कोणत्या प्रकारचं, तर इथं मी एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा, कॅपिटल वाय असेल तर अशा पद्धतीने हा डेटा डिस्प्ले करेल इयर. स्मॉल वाय असेल इथे तर आपल्याला काय होईल, इथे फक्त
अगोदरचे 2 डिजिट आहे ते रिमूव्ह केले जातात, फक्त शेवटचे असतात. त्याच्यानंतर स्मॉल एम मध्ये जर असेल तर इथं कसं असतो, 0 प्लेस म्हणजे 01 02 असं असतं. आणि जर कॅपिटल एम जर असेल तर आता 00 पासनं मिनिट ॲज हे मिनिट आहे ऍक्च्युली, हे एम कॅपिटल एम. आणि मंथ साठी फक्त स्मॉल मंथ आहे. म्हणजे मंथचं जे असेल ते फक्त स्मॉल मध्ये द्यावं लागतं आपल्याला. डी साठी आहे ते डे ऑफ द मंथ 0 पॅडेड, म्हणजे 012 असेल म्हणजे 2 डिजिट मध्ये आपल्याला डिस्प्ले करायचं. त्याच्यानंतर आवर्स आहे, हे जे आहे ते 12 आवर्सचं क्लॉक आहे, हे 24 आवर्सचं क्लॉक आहे, हे मिनिट आहे, हे सेकंद आहे, हे मायक्रो सेकंद ॲज डेसिमल नंबर आहे, आणि हे जे आहे लोकल AMPM जे असेल ते. तर ह्या सर्व गोष्टी आहे. मग जशी आपली रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण इथं चेंज करू शकतो. जर मला वाटलं की मला 2 डिजिट मध्ये इयर डिस्प्ले करायचं, तर मग मी इथे स्मॉल वाय करू शकतो. तर अशा पद्धतीने हे आहे. आणि त्यानुसार आपण मग सपोज वाटलं की आपल्याला इयर पण करायचंय, मिनिट टाइम वगैरे पण करायचंय, तर मिनिट हे जे आहे MS वगैरे हे ज्या गोष्टी आहेत त्या पण आपण करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं स्टँडर्डाइज करायचं काम, म्हणजे डेट फॉर्मॅट मध्ये. असेच जर आपले काही कॉलम असतील, जसे की हे दुसरे आहे, हे नंबर आहे का, हे युनिट प्राइस वगैरे, यांना पण आपण फ्लोट मध्ये वगैरे कन्वर्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण डेट फॉर्मॅट चेंज करू शकतो. हे झालं आपलं डेटा क्लिनिंग. म्हणजे हे एक स्टेप आहे, सेकंड स्टेप म्हणता येईल, की पहिलं डेटा कनेक्शन म्हणतोय आपण, आणि त्याच्यानंतर डेटा क्लिनिंग, जिथं आपण बऱ्यापैकी मिसिंग व्हॅल्यू डील करतोय, इनकन्सिस्टन्सी आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर आपलं डेटा मॅनिप्युलेशन. डेटा मॅनिप्युलेशन मध्ये काय होतं, की काही कॉलम वरती आपल्याला सध्या युनिट प्राइस आहे आणि क्वांटिटी आहे, तर टोटल सेल जर काढायचं आहे, म्हणजे 10, आता इथं 10 into 678 याचा जे आहे ते इथं टोटल सेल. इथे एक आपण कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करू शकतो टोटल सेल्स वाला. मग इथे ज्याची व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे हे इंटू हे क्वांटिटी सोल्ड इंटू, म्हणजे इंटू दिस वन, अशा पद्धतीचा जो काय आहे रिझल्ट. आता हे पॉझिटिव्ह आपण ऑलरेडी करून घेतलेले. तर त्यासाठी आपण ह्या गोष्टी करतोय, क्वांटिटी सोल्ड इंटू युनिट प्राइस, आणि मग ते टोटल सेल्स मध्ये आपण कन्वर्ट करतोय. तर अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी इथं कॅल्क्युलेट केलेल्या आहे, की DF क्वांटिटी सोल्ड आणि DF युनिट प्राइस याची टोटल सेल्स मध्ये कन्वर्ट होत आहे. आणि आता इथं ग्रुप बायचं आलेलं आहे. ग्रुप बाय जे कंडिशन्स आहे, की आता आपल्याला SQL मध्ये तुम्हाला माहिती आहे ग्रुप बाय कसं करतात. सेम कंडिशन आहे इथं, आपण टोटल क्वांटिटी बाय प्रोडक्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता इथं याच्यात आपल्याकडे प्रोडक्ट जे आहे त्यांच्या अगेन्स्ट किती क्वांटिटी आहे. म्हणजे आपल्याला जर असं पाहिजे असेल की म्हणजे असं रिझल्ट, लेट्स से लॅपटॉप, त्याची क्वांटिटी किती आहे, म्हणजे इथं जेवढे असतील लॅपटॉप वाले, जेवढे जेवढे आपले प्रोडक्ट असतील लॅपटॉपचे जेवढे, ते आपण आता सपोज इथं मी याला फिल्टर आउट केलं, आणि इथं फक्त मी लॅपटॉप कन्सिडर जर केलं, आणि याच्यात जर मी काढलं तर याची सम जर जर केली तर किती येते, अराउंड सम जी आहे ती 101 आहे. म्हणजे इथे मी लॅपटॉप म्हटलं तर आपली काय झाली 101 क्वांटिटी आहे. तर अशा पद्धतीने मग बाकीचे जे आहे टॅबलेट वगैरे जे असेल ते, त्याचे जे काय क्वांटिटी असेल ती अशा पद्धतीने ग्रुपिंग करायची जर असेल तर ती आपण पायथॉन मध्ये पण करू शकतो. सिमिलर ग्रुपिंग SQL मध्ये पण आहे, परंतु SQL चा सिंटॅक्स वेगळा असतो आणि इथं सिंटॅक्स वेगळा आहे. तर df डॉट ग्रुप बाय म्हणून एक फंक्शन हे पांडाच्या लायब्ररीमध्ये आहे, आणि तिथे तुम्हाला प्रोडक्ट हे हा एक कॉलम द्यायचा आहे, आणि त्यानंतर क्वांटिटी सोल्ड यांची सम करायची. म्हणजे आता तुम्हाला हे सम फंक्शन माहिती आहे. सम फंक्शन काय करतं, की टोटल काढण्याचा प्रयत्न करतं, की ह्या क्वांटिटी सोल्डचं. परंतु आपल्याला कोणत्या ह्याच्यावरती करायचंय, ग्रुपिंग करायचंय प्रोडक्टची. म्हणजे जर आपल्याला ग्रुपिंग 2 ह्याच्यावर करायचंय तर आपण इथे 2 कॉलम देऊ शकतो, परंतु आपल्याला सध्या काय करायचं, एकच प्रोडक्ट करायचंय, तर त्यासाठी आपण हे प्रोडक्ट क्वांटिटी सोल्ड आपण इथे दिलेलं आहे. मग त्यांनी टोटल क्वांटिटी बाय प्रोडक्ट आलेलं आहे. आणि एक्स्ट्रॅक्ट, आता हे झालं ग्रुपिंग, नॉर्मल ग्रुपिंग आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही. उलट SQL मध्ये थोडंसं आपल्याला मोठी क्वेरी लिहावी लागते. इथे फक्त आपल्याला ज्याने ग्रुपिंग करायचंय
त्याचे कॉलम्स द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याचं ज्याची सम करायची. आता हीच क्वेरी आपण कशी लिहितो, आता तुम्हाला मी एक SQL क्वेरी लिहून दाखवतो की जिथे आपण हीच गोष्ट कशी लिहितो आपण. तर लेट्स से आपल्याकडे एक टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स किंवा रिटेल सेल्स, लेट्स से सेल्स डेटा, असं एक टेबल आहे. ठीक आहे, त्याच्यात आपल्याकडं 3 कॉलम्स आहे. म्हणजे जसं इथं आहे प्रोडक्ट नेम किंवा प्रोडक्ट म्हणू आपण त्याला फक्त, त्याच्यानंतर क्वांटिटी आणि युनिट प्राइस, अशा पद्धतीचे 3 कॉलम्स आहे. जर याला आपण ग्रुपिंग जर करायचं जर झालं, आपला हा साधारण असा आहे, तर आपण ग्रुप बाय कसं यूज करतो SQL मध्ये. तर SQL मध्ये ग्रुपिंग करताना आपण काय करतो, मला आता हे क्वांटिटी नाही पाहिजे, म्हणजे मला नाही क्वांटिटीचं आपल्याला करायचं, युनिट प्राइस नाही पाहिजे, तर युनिट प्राइस आपण काढून टाकतो. आणि मग इथं काय करायचं, मला ग्रुपिंग करायचं, तर मी काय म्हणणार इथं याला प्रोडक्ट आणि याला सम फंक्शन वापरणार, सम, कारण मला क्वांटिटी याचं सम करायचंय मला फ्रॉम सिलेक्ट प्रोडक्ट आणि सम क्वांटिटी करतो, म्हणजे मला प्रोडक्ट वाईज याची क्वांटिटीची टोटल काढायची. परंतु हे जर असं जर रन केलं तर ही क्वेरी रन नाही होणार, त्याला आपल्याला ग्रुप बाय फंक्शन यूज करावं लागतं. आणि जेवढे ऑब्जेक्ट असतील इथं, जेवढे फील्ड असतील इथं अपार्ट फ्रॉम सम फंक्शन, ते आपल्याला इथं द्यावं लागतात. आणि मग त्यानंतर आपण ही क्वेरी पूर्ण रन करतो. मग याचा रिझल्ट आहे तो असा येतो की लेट्स से प्रोडक्ट, इथं एक प्रोडक्ट कॉलम आहे आपला, आणि याला आपण म्हणू शकतो ॲज टोटल क्वांटिटी बाय प्रोडक्ट, असं म्हणू शकतो. आणि मग ज्याचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला असा रिझल्ट येतो इथं काहीतरी. मग आपले असं हे झाल्यानंतर मग लॅपटॉप आहे, टॅबलेट आहे, मोबाईल्स आहे, असे जे प्रोडक्ट्स असतात, मग यांची किंमत येते की लेट्स से याची 100 क्वांटिटी आहे, याच्या 50 क्वांटिटी आहे, याच्या 130 क्वांटिटी. अशा पद्धतीचा रिझल्ट हा या क्वेरी कडून जनरेट होतो. सेम फंक्शनॅलिटी इथं आपल्याला अप्लाय करायची. आता इथं तुम्ही लक्षात घ्या, ज्याचं आपल्याला ग्रुपिंग करायचं त्यासाठी आपण हे सम फंक्शन यूज करतो, आणि ज्या फील्डने ग्रुप करायचे त्यासाठी ती फील्ड आपण या ग्रुप बायच्या क्लॉज मध्ये देतो. इथे बघा, मग आता इथं बघा सेम आपल्याला करायचंय, सेम हाच रिझल्ट जवळपास जो आहे तो आपल्याला इथं अचीव करायचा आहे. तर तो करण्यासाठी आपण df डॉट ग्रुप बाय फंक्शन वापरतो, आणि त्यासाठी ग्रुप प्रोडक्ट ही फंक्शन, म्हणजे हे कॉलम नेम देतो, आणि त्यानंतर आपण क्वांटिटी सोल्ड त्याचं डॉट सम हे फंक्शन वापरतो. पायथॉन मध्ये सम आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये नाही, तर अगोदर कॉलमचं नाव आहे, त्यानंतर डॉट सम हे फंक्शन आहे. तर एवढं लक्षात असू द्यायचंय. थोडासा डिफरंट आहे सिंटॅक्स पायथॉन आणि SQL मध्ये, तेवढं लक्षात राहू द्यायचंय. आणि त्यानंतर आपण एक्सट्रॅक्ट करतो इथं मंथ फ्रॉम डेट, जेणेकरून आपण डेट मधून एक मंथ एक्सट्रॅक्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर कारण आपल्याला पुढे मंथ वाईज डेटा, सेल्स डेटा आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. हे झालं डेटा मॅनिप्युलेशन. 3 गोष्टी केल्या आतापर्यंत आपण. डेटा कनेक्शन केलं, डेटा क्लिनिंग केलं, आणि त्याच्यानंतर डेटा मॅनिप्युलेशन केलं. आणि डेटा मॅनिप्युलेशन झाल्यानंतर आपण आता डेटा व्हिज्युअलायझेशन करतोय. आता डेटा व्हिज्युअलायझेशन साठी मी तुम्हाला सांगितले 3 चार्ट डिस्प्ले करायचे. एक तर आपला लाईन चार्ट आहे, दुसरा आहे तो बार चार्ट आहे, आणि तिसरा आहे तो स्कॅटर प्लॉट. आता हा जो आहे तो df डॉट ग्रुप बाय डेटने करायचा आहे. इथं बघा, हे महत्वाचं आहे. ज्याने आपल्याला ग्रुप बाय करायचंय ते इथं द्यायचंय, आणि त्याच्यानंतर टोटल सेल्स त्याचा सम, आणि मग तो कसा प्लॉट करायचा आहे तर प्लॉट, आणि याचा काइंड इज इक्वल टू लाईन. काइंड म्हणजे काय, त्याचा प्रकार, कोणता प्रकारचा चार्ट प्लॉट करायचा आहे, मग हे प्लॉट फंक्शन. त्यासाठी हे जे आहे पाय प्लॉट, आता इथं हे जी लाईन आहे ती यूज केलेली आहे. आणि मग याच्यात प्लॉट डॉट टायटल काय द्यायचं, प्लॉट डॉट एक्स लेबल काय द्यायचं, वाय लेबल काय द्यायचं, आणि शेवटी शो केलेला आहे. आता हा शो केल्यानंतर बघा इथे डिस्प्ले झालेला आहे, म्हणजे डेट इथं झालेली आहे, टोटल सेल्स अशी झालेली आहे, आणि इथं असा हा लाईन चार्ट डिस्प्ले झालेला आहे. सिमिलरली बार चार्ट पण केलेला आहे. बार चार्ट मध्ये पण सेम आहे, फक्त काइंड जिथं आहे लाईनच्या ऐवजी आपण इथं बार केलं आहे, आणि इथं ग्रुप बाय इथं डेट केलं होतं, तर इथं प्रोडक्ट वाईज, कारण आपल्याला काय करायचंय
इच प्रोडक्ट साठी आपल्याला टोटल सेल्स डिस्प्ले करायचा आहे. आणि इथं काय करायचं होतं, ओव्हर टाइम म्हणजे काय, मंथ वाईज वगैरे असेल, डेट वाईज असेल तर आपण लाईन चार्ट यूज करतो. प्रत्येक चार्टचा हा पर्पज आहे की जो सेल्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे जिथं टाइम दाखवायचा आहे त्याच्या अगेन्स्ट आपण लाईन चार्ट करू शकतो. जिथं कॅटेगरी वाईज असेल, म्हणजे जसं प्रोडक्ट आहे डिफरंट डिफरंट कॅटेगरी, तिथं आपण बार चार्ट डिस्प्ले करतो. आणि स्कॅटर प्लॉट आहे तो फॉर क्वांटिटी सोल्ड वर्सेस युनिट प्राइस, म्हणजे कोणती युनिट प्राइसच्या अगेन्स्ट किती क्वांटिटी सोल्ड झाल्या त्या करण्यासाठी. आता हा बार चार्ट झालेला आहे. तो टोटल सेल्स आणि प्रोडक्ट वाईज, म्हणजे चार्जरचे किती, हेडफोनचे किती, लॅपटॉप, म्हणजे हे लगेच आपल्याला समजतं की किती सेल्स आहे, कोणता प्रोडक्ट जास्त सेल होतोय वगैरे, त्यानुसार इथं ते दिसतात. आणि त्यानंतर हा स्कॅटर प्लॉट आहे, जिथं क्वांटिटी सोल्ड एका याच्यावरती आणि वाय ऍक्सिस वरती युनिट प्राइस आहे. ज्याची क्वांटिटी सोल्ड जास्त आहे त्याची युनिट प्राइस किती, म्हणजे ते थोडंसं अनालिसिस करण्यासाठी सोपं, त्याच्यामुळे हे स्कॅटर प्लॉट केलेलं आहे. मग स्कॅटर प्लॉट साठी फक्त इथं जो आहे प्लॉट डॉट स्कॅटर, आता इथं काइंड म्हणून स्कॅटर चालत नाही इथे, तर स्कॅटर आणि त्याच्यात क्वांटिटी सोल्ड आणि युनिट प्राइस असे दोन कॉलम द्यावे लागतात आपल्याला. कारण स्कॅटर प्लॉट हा वेगळा आहे, त्याच्यात तिथं ग्रुपिंग होत नाही प्रॉपरली, म्हणजे जसं इथं ग्रुपिंग करावं लागलं आपल्याला की प्रोडक्ट वाईज आणि इथं डेट वाईज आपण डिस्प्ले केलं लाईन चार्ट आणि बार चार्टला, तर ते आपण केलेलं नाही. तर ते इथं स्कॅटर प्लॉट मध्ये दोन पॅरामीटर आपण फक्त पास करतो आणि त्यानुसार त्याचं टायटल आणि एक्स लेबल वगैरे आणि वाय लेबल आणि शेवटी शो फंक्शन यूज केलेलं. तर हे झालं पूर्ण आपण एक चार्ट्स आपण कसे प्लॉट करू शकतो. एक CSV फाईल आहे ती रीड करायची आणि त्यानुसार त्याला प्लॉट करण्याचा प्रयत्न करायचा. आता हे मी तुम्हाला का सांगितलं की तुम्ही याची प्रॅक्टिस करा, कारण की हे जोपर्यंत करत नाही तुम्ही तोपर्यंत तुम्हाला थोडीशी म्हणजे युज टू होणार नाही तुम्ही प्रोग्रामवर करण्यासाठी. त्यासाठी हे याची प्रॅक्टिस करा. आता मी तुम्हाला याचं सोल्युशन नंतर या क्लास झाल्यानंतर शेअर करेल, परंतु तुम्ही थोडंसं हे तुमच्या याच्यानुसार याच्या प्रोग्राम मध्ये परत ट्राय करा. याच्यात काय काय चेंज करता येईल, कसं कसं करता येईल ते थोडं ट्राय करा. त्यानुसार तुम्हाला समजेल की हा हे नेमकं कसं वर्क होत आहे, थोडंफार अंडरस्टँडिंग होत राहील. ठीक आहे. तर याच्यात काही क्वेश्चन्स असेल तर विचारू शकतात. हा हा. बेसिकली आता इथं डायरेक्टली इथं म्हणजे दोन गोष्टी आहे. डायरेक्टली जर एबीएस ऑफ एक्स जरी केलं तरी काय हरकत नाही, म्हणजे जसं जसं या युनिट प्राइसला केलं. हा. तरी चालतंय ना, तरी चालतंय. हा, म्हणजे इथं आपण आहे ना ऑलरेडी जर म्हणजे काही कंडिशन आपल्याला कधी कधी चेक करायची वेळ आली तर हे आपण असं चेक करू शकतो. म्हणजे लेस दॅन झिरो असेल म्हणजे फक्त तेवढ्या ह्याच्यासाठीच इन्स्टेड ऑफ सगळ्या पूर्ण डेटाला हे फंक्शन अप्लाय करायचंय. तर त्याच्याऐवजी फक्त जेवढे जेवढे निगेटिव्ह आहे ना, कारण की काय होतं ना की या प्रोसेसिंगला पण टाइम जातो ना, टाइम सेव्ह करण्यासाठी आपण फक्त जिथं निगेटिव्ह आहे तेवढ्यालाच करा. अदरवाईज हे फंक्शन बाकीच्यांना अप्लाय करू नका, तेवढा तर परफॉर्मन्स इम्पॅक्ट होऊ नये म्हणून. हा चेक होणार ना. हा पूर्ण चेक होणार, म्हणजे थोडा रो असला तर काय नाही, परंतु पूर्ण चेक होणार. हे एबीएस ऑफ एक्स प्रत्येक रोला अप्लाय केलं जाणार. ठीक आहे. थोडंसं हे प्रॅक्टिकली ट्राय करून बघा. हे डेट फॉर्मॅट वगैरे आहे ना, हे पण तुम्ही ट्राय करू शकता, वेगवेगळे कसे डिस्प्ले होतात वगैरे. तर ह्या गोष्टी करा. आणि अजून काही भरपूर काही डेटा सेट्स असतात ते पण आपण करू शकतो. आता एक तुम्हाला दुसरी सिंपल गोष्ट मला आता सांगायची, बरंच आपण आता सिंगल CSV फाईल वरती काम करतोय. आपल्याला आता मल्टिपल CSV फाईल्स वरती काम करायचंय. तर त्यासाठी मला एक मी आता प्रोग्राम करतोय जिथं आपल्याला दोन CSV फाईल्स, म्हणजे आपण SQL मध्ये जसं जॉईन करतो तसं आपण जॉईन कसं करू शकतो. तर त्यासाठी आपण आता इथं कंबाईन एक नाव देतो. आता इथे माझ्याकडे दोन फाईल्स आहे. रेस्टॉरंटची एक वीक 1 सेल्स आहे आणि वीक 2 सेल्स आहे. त्या मी तुम्हाला दाखवतो की काय आहे ते एक्झॅक्टली. हे जे आहे सिंपल डेटा दोन कॉलम्स आहे. कस्टमर आयडी आणि फूड आयडी आहे. हा वीक 1 चा डेटा आहे. म्हणजे लेट्स से एक बिझनेस आहे, हॉटेल बिझनेस आहे, जिथं कस्टमर आयडी आणि त्यांचं फूड आयडी काय काय त्याने ऑर्डर केलं होतं त्याच्याबद्दल
रेकॉर्ड्स थोडेफार रेकॉर्ड्स आहे माझ्या मते 400-500 किंवा नाही 249 250 रेकॉर्ड आहे एका याच्यात. आणि दुसऱ्या याच्यात पण ती वीक 2 जो आहे त्याच्यात पण तसाच डेटा आहे 2 कॉलम्स आहे. आणि मग जसं मी तुम्हाला जॉइन सांगितले SQL मध्ये जे जसे की प्रायमरी की आणि फॉरेन की टाइपचा जर डेटा असेल तो आपण कसा कंबाईन करतो, अपेंड वगैरे करू शकतो. सिमिलर कंडिशन आपण इथे करू शकतो. आता उद्या आपण अजून थोडं डिटेल मध्ये जाणार आहे. मल्टिपल जॉइन कसे करायची, इनर जॉइन, लेफ्ट जॉइन, राईट जॉइन वगैरे. फक्त आता इथं 2 CSV फाइल्स आपण रीड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर आपण याला आता ही एक सिंपल फाईल आहे की जिथं मी काय केलेलं आहे की रीड CSV पहिली फाईल आहे ती रीड केली आणि दुसरी फाईल आहे ती पण रीड केली. वीक 1 मध्ये पहिल्या फाईलचा डेटा स्टोअर केला, वीक 2 मध्ये दुसऱ्या फाईलचा. म्हणजे जर तुम्हाला मी वीक 1 सांगितलं तर वीक 1 चे जे रेकॉर्ड आहे 0 to 249 आहे आणि वीक 2 चे पण आहे ते आता डेटा वेगळा आहे यांचा, परंतु इथे बघा हे जे आहे कस्टमर आयडी आणि फूड आयडी दोन्ही कॉलम सेम आहे आणि त्यांचे दोन्हींचे 250 रोज आहे. आता हे मला कंबाईन करायचे एका फाईल मध्ये ऍज अ 500 रोज. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्यासाठी एक pd.concat तिथं आपण pandas जे फंक्शन आहे ते import pandas as pd घेतलेलं आहे. pandas मध्ये एक concat म्हणून फंक्शन असतं pd.concat हे फंक्शन असतं आणि याच्यात आपण वीक 1 आणि वीक 2 असं देऊ शकतो आपण. हे जे आहे ते दिल्यानंतर आता याच्यात काय होतं की आता बघा कंबाईन झाल्यानंतर अगोदर आपले वीक 1 मध्ये 250 रोज होते, वीक 2 मध्ये पण 250 होते आणि जेव्हा आपण कॉन्कॅटेनेट करतो तर 500 रोज झालेले. आता हे कसे झाले की सध्या आपल्याला दोन्हींचे कॉलम सेम आहे. तर त्यामुळं आपण हे करू शकतो. तर हे कॉन्कॅट जर फंक्शन बघितलं तर कॉन्कॅट फंक्शन मध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. ते मी तुम्हाला उद्या व्यवस्थित सांगेल. एक एक्झाम्पल्स आहेत की इथं जे आहे जॉईनचा टाईप कसा देऊ शकतो, आउटर देऊ शकतो, इनर देऊ शकतो, लेफ्ट राईट वगैरे हे ज्या गोष्टी आहेत त्या कळायच्या आपल्याला. कीज असतात, आता एक इग्नोर इंडेक्स म्हणून असतात, त्याचं डिफॉल्ट जे व्हॅल्यू आहे त्या आता बघा हे जे फंक्शन असतात ना याला ओबीजेस एक हे जे आहे याला व्हेरिएबल आपण डिक्लेअर करून त्याच्यात त्या व्हॅल्यू देऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगतो हे ओबीजेस म्हणजे काय. ओबीजेस म्हणजे हे असं आपण असाइन करून जरी केलं तरी ते रन होतं म्हणजे पूर्ण. तर जॉईन जे असतात या डिफॉल्ट व्हॅल्यू ऍक्सेस इज इक्वल टू 0 म्हणजे बेसिकली इथं जे काय मेन्शन केलेलं आहे हे एक पॅरामीटर आहे आणि त्याच्यात डिफॉल्ट किंवा बाय डिफॉल्ट काय असतं म्हणजे आउटर जॉईन असतं बाय डिफॉल्ट. इंडेक्स इग्नोर इंडेक्स जी आहे ती फॉल्स असते, कीज नन असतात डिफॉल्ट, त्याच्यात आपण चेंजेस करू शकतो. याचे एक्झाम्पल वगैरे दिलेले इथे त्यांनी. आता इथे बघा जॉईन वगैरे हे आपण व्यवस्थित घेऊया कसे जॉईन करायचे वगैरे. आणि त्यासाठी आता ही एक इग्नोर इंडेक्स आहे ना ती सांगतो मी तुम्हाला काय, कारण की आपण हे जे आहे ते याच्यात आता तुम्हाला जेव्हा आपण हे रन केलं बघा, हे रन केल्यानंतर स्टार्टिंग झालेली बघा 0 पासून आणि 249 एंडिंग दाखवतंय. तर असं काय की जरी आपले 500 रोज आहे तर आपले 500 इंडेक्स ऍटलीस्ट 499 दाखवायला लागत होता ना आयडी, परंतु हा आयडी 249 दाखवतोय का, कारण की आपला जो पहिला जो आहे पहिल्याचे पण 0 to 249 आहे आणि मग परत सेकंडचे पण 0 to 249 असं धरून मग दोन्हीचं दाखवतंय एका खाली एक. परंतु आपल्याला असं न पाहिजे 0 to 499 पर्यंत पूर्ण इंडेक्स दाखवायची. तर त्यासाठी आपल्याला इथे हे जे आहे एक इग्नोर इंडेक्स म्हणून एक फंक्शन आहे ते आता मी इथे घेतोय. तर ह्या ब्रॅकेट मध्ये हे जे आहे तर वीक 1 वीक 2 आणि इग्नोर इंडेक्स इज इक्वल टू ट्रू जर केलं बाय डिफॉल्ट याची व्हॅल्यू अशी असते. म्हणजे याला जर मी रन केलं तर सिमिलरली 0 to 249 दाखवते. म्हणजे शेवटचा जो रो आहे तो पण 249 आहे, परंतु याच्या ऐवजी आपल्याला 499 दाखवायचं जर असेल तर आपल्याला इथं ट्रू म्हणावं लागेल. जिथं इंडेक्स आहे ती इग्नोर करायची, जी इंडेक्स आहे क्रिएट केलेली ती इग्नोर करायची, मग ती बाय डिफॉल्ट जी आहे ती कन्सिडर करेल. म्हणजे 0 to 499 पर्यंत हे प्रॉपरली येईल. तर अशा पद्धतीने याच्यात आपण हे करू शकतो.
कंबाईन करू शकतो आणि पूर्ण 500 रोचा डेटा आहे तो एका आयडी नुसार दाखवू शकतो. आता याचा अजून एक ऑप्शन आहे, हे इग्नोर इंडेक्स जर काढलं, याची जर ग्रुपिंग जर करायची जर झाली आपल्याला, तर एक कीज म्हणून फंक्शन असतं. याच्यात आपल्याला वीक 1 कॉमा वीक 2 म्हणजे मला असं म्हणायचं आहे की माझा जो डेटा आहे वीक 1 चा त्याला मला एक सेपरेटली वीक 1 म्हणायचं आहे आणि दुसऱ्याला वीक 2 चा जो डेटा आहे तो वीक वीक 2 म्हणायचं आहे. जर असं जर म्हटलं तर आता बघा हे कसं होतंय. वीक 1 चा डेटा आहे इथे 0 to 249 इथे पूर्ण असेल, इथे आता इथे दाखवत नाही पूर्ण आपला डेटा. आणि जर वीक 2 चा जो आहे तो असा डेटा झालेला आहे. म्हणजे जो काय आहे तो 0 पासून स्टार्ट होऊन परत शेवटचे जे 5 आहेत तेच दाखवतात इथे. तर अशा पद्धतीने आपण ग्रुपिंग करू शकतो. जर वाटलं तुम्हाला काही प्रोडक्टने वगैरे ग्रुपिंग करायचं जर झालं पुढे, म्हणजे आपल्याकडे काही कॉलम्स असतील त्यानुसार आपल्याला ग्रुपिंग करायचं किंवा कीज वगैरे असाइन करायचे तर त्या अशा पद्धतीने आपण हे ग्रुपिंग करू शकतो. तर बरेचसे ऑप्शन्स आहे याच्यात. आपण उद्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स बघूया. SQL टेबल मधून काही टेबल घेऊया आणि ते कसे जॉईन करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू शकतो. आता इथं सिंपल आपण 2 CSV फाईल आहेत त्या घेतलेल्या आहे आणि त्या रीड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय की इथं जे आहे याच्याऐवजी आपण SQL टेबल, म्हणजे जसं मागे आपण SQL टेबलला कसं कनेक्ट करायचं ते आपण बघितलं होतं. तर उद्या आपण SQL ला कसं कनेक्ट करायचं, काही 2-3 टेबल आहेत ते घेऊन आपण असे कसे कॉन्कॅटेनेट वगैरे करू शकतो. त्याच्यात लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, इनर जॉईन वगैरे कसे आपण मेन्शन करू शकतो ते बघायचं आहे आपल्याला. कारण हे लागणार आहे आपल्याला जेव्हा आपण पुढे प्रॅक्टिकल करतो जास्त अजून किंवा डेटा अनालिसिसचे काम करायचे वगैरे असतात त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात. ह्याच्यात काही क्वेश्चन्स असतील तर आता विचारू शकता.